अच्छा, आपले पारंपरिक पदार्थांमध्ये खूप व्हेरिएशन असतं आणि खूप व्हरायटी पण असते. तर प्रत्येक सीझन वाईज कोणता कोणता पदार्थ खावा ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? शास्त्रामध्येच प्रत्येक हंगामाप्रमाणेच आपलं अन्नामध्ये फरक केलेला आहे. त्यामुळे माझ्या मते निसर्गानेच बनवताना पदार्थ आपल्याला ते त्या पद्धतीनेच मिळतात. म्हणजे उन्हाळ्यामध्येच आपल्याला आंबा मिळतो किंवा थंडीमध्येच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फळं ही मिळत असतात. त्यामुळे सीझनमध्ये जे असतं, जे पिकतं ते मात्र प्रत्येकाने खावं असं मला वाटतं. आणि आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितल्याप्रमाणे थंडी आली की तिळाचे पदार्थ आले. मग तेव्हाच संक्रांत वगैरे आपल्याला तेव्हा म्हणजे आपले सणवारसुद्धा त्याप्रमाणे डिवाईड केलेले आहेत किंवा त्याचं विभाजन केलेलं आहे त्याच्याप्रमाणे. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्या शास्त्रात जसं सांगितलेलं आहे त्या पदार्थांचं सेवन हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि आम्ही पदार्थ 12 महिने तेच बनवतो, सगळेच पदार्थ बनवतो. पण सीझनप्रमाणे किंवा त्या ऋतूप्रमाणे त्या गोष्टीवर आम्ही भर देतो. की मग जेव्हा आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची आहे किंवा लोकांना सांगायचं आहे तेव्हा मग आता थंडी सुरू झाली, आता मेथीचे लाडू किंवा आपले डिंकाचे लाडू हे आपण प्रमोट करतो किंवा त्याच्याबद्दल जाहिरात दिली जाते. आणि त्याप्रमाणे मग लोकांचं ॲक्सेप्टन्स पण तेच असतं. अजूनही मला खंत वाटते की लोकं खाण्याच्या बाबतीत एक्सक्यूज शोधतात की नाही हे मला नाही खायचं आहे, मेथी लाडू नाही, उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये मेथी लाडू करून खाऊन कसं चालेल. पण उन्हाळ्यामध्ये आंबा चालतो, आंबासुद्धा गरम असतो, पण तो मात्र तुम्ही खाता. काही गोष्टींना आपण मनातच कडू समजून किंवा औषध समजून जर घेत असू तर ते न करता आपल्या शरीराला काय चांगलं आहे हे समजून ते आपण खाल्लं. आणि कुठल्याही गोष्टीचा ना अति तिथे माती होतेच. त्यामुळे प्रमाणात जर सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर शरीर पण ॲक्सेप्ट करतं आणि आपल्याला त्या गोष्टीचा आनंदही घेता येतो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.